आज वाटलं होतं सुट्टीचा दिवस म्हणून थोडी मदत मिळेल, पण झालं अगदी उलट. नमस्कार. आज यांना सुट्टी होती म्हणून वाटलं चला आज सकाळ निवांत सुरू करूया. पण सुट्टी असली तरी घरातली कामं कुठे सुट्टी घेतात. सकाळी उठल्यावर सगळ्यात आधी पूर्ण घर झाडून पुसून घेतलं. त्यानंतर आम्ही दोघी मायलेकीने आंघोळ करून रेडी झालो आणि मग नाश्ता बनवायला घेतला. पण नाश्ता बनवायला घेतला आणि माझ्या पिल्लूची कडेवर यायची सुरुवात झाली. इकडे काम करायचं म्हटलं की हिला कडेवरच यायचं असतं. आज सुट्टी असल्यामुळे म्हटलं होतं यांना पिल्लूला सांभाळायला देऊ. पण आजही यांना ऑफिसमध्ये अर्जंट कामासाठी जावं लागणार होतं. ते रेडी होत होते आणि ही मात्र माझ्या मागे मागे. मग शेवटी म्हटलं चला आधी हिला कडेवर घेऊया. पिल्लूसाठी छान सोजी करून दिली आणि आमच्यासाठी शेवया बनवल्या. आधी यांना नाश्ता दिला, मग पिल्लूलाही नाश्ता करून दिला आणि सगळ्याचा नाश्ता झाल्यावर शेवटी माझा नंबर. मग म्हटलं आता जरा बेडशीट तरी बदलून घेऊया. पण इथेही तीच गोष्ट, मला काम करू द्यायचंच नाही. मध्ये मध्ये यायचं, माझ्या मागे फिरायचं आणि स्वतःची मस्ती मात्र फुल ऑन. आणि गंमत म्हणजे ही बाहेर गेल्यावर अगदी शांत असते, कुणाशी बोलायचं नाही, काही करायचं नाही. पण घरात आली की तिची मस्ती काही विचारू नका. मग शेवटी तिची आवडती बाहुली तिने हातात घेतली आणि मॅडम तिच्या बाहुलीला झोपवायला बसली. तिला सांभाळत बेडशीटही बदलून घेतली. तिकडे मशीनमध्ये कपडेही धुवून झाले होते म्हणून तेही स्टँडवर वाळत घातले. अशी आमची आजची सुट्टीची सकाळ.